हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 24 फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि आज आहे माघ पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते, पण माघ महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे तर तिला विशेष महत्त्व असतं आणि अतिशय महत्त्वाची अशी ही पौर्णिमा मानली जाते। कारण माघ महिना जो आहे तर तो संपूर्ण भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो आणि या माघ महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा आपण प्राप्त करून घ्यायचा असतो। यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर या पौर्णिमेच्या दिवशी आज संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि त्यासोबतच 7 पिढ्यांची गरिबी ही सुद्धा नष्ट होईल। आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये आणि पैशामध्ये सुद्धा वृद्धी होत असते। वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं। तर या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची विशेष पूजा करण्याला महत्त्व दिलं जातं। यासोबतच या झाडाची पूजा केल्यामुळे शनी दोषापासून सुद्धा त्या व्यक्तीला मुक्ती मिळते आणि त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे। मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या झाडावरती वास करतात आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचे म्हणजे आपल्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात। पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि केशव फांदीमध्ये आणि नारायण पानांमध्ये, तर देव हरी जे आहे तर ते आपल्या या फांद्यांमध्ये अशा पद्धतीने सर्व देवी देवतांचे रूप या पिंपळाच्या झाडांमध्ये असते। म्हणून आपल्याला आज संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद, कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे। आता हा जो उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 5 नंतर करायचा आहे। तर मग तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये करायचा नाही, तर सांगितल्याप्रमाणे फक्त संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी स्वच्छ तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत। यासोबतच एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल किंवा पणती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही अगदी कणकेचा घेतला तरी सुद्धा चालेल। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर तुम्ही आवर्जून घाला, नसेल तर तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल। त्यामध्ये फक्त तुम्हाला थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहे आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरिविष्णूंना की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैशाच्या अडचणी तुमच्या जर संपत नसेल आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा जर संपत नसेल, तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला थोडंसं हळदी कुंकू सुद्धा अर्पण करायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर तुम्हाला अजून एक मी उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे
आणि जर लाल रंगाचं पेन नसेल मग थोडंसं कुंकू घ्या, त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाका, त्याची पेस्ट तयार करा आणि काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाजवळ म्हणजे पिंपळाचं जे पान असतं जे झाडालाच आहे तर ते तुम्हाला तोडायचं नाहीये, फक्त झाडाला असलेल्या पानावरती तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला लिहायची आहे। आता जसं की तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, आर्थिक समस्या असेल किंवा कामामध्ये अपयश येत असेल तर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या पानावरती लिहायचं आहे आणि पान तसंच तुम्हाला झाडावर राहून द्यायचं आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करून तुम्हाला इच्छापूर्तीसाठी या पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 9 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि असं केल्यामुळे शनीशी संबंधित जर तुम्हाला काही त्रास असेल म्हणजे 7.5चा त्रास असेल तर तो तुमचा दूर होतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य सुद्धा नांदत असतो। घरामध्ये पैसा आहे पण सुख नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे। तिथे तुम्हाला झाडाखाली उभं राहूनच हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे आणि असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी येत असते आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। तुमच्या जीवनामध्ये जर अशी अडचण असेल तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय नक्की करून बघा। तर तुम्ही आजच हा उपाय करायचा आहे। यासोबतच आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक पिंपळाचं पान सुद्धा घरी घेऊन यायचं आहे। योगायोगाने ही जी पौर्णिमा आहे तर ती शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा आज करू शकता। पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। जर तुम्ही हा व्हिडिओ आज लेट पाहिला तर हा उपाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या शनिवारी सुद्धा करू शकता। यासाठी पिंपळाचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे आणि यावरती तुम्हाला थोडंसं अत्तर लावायचं आहे। अत्तर लावल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येत असते तर हे पान तुम्हाला जे आपण ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला पहिलं पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। पुन्हा सांगितल्याप्रमाणे दुसरं पान घ्यायचं आहे आणि अत्तर लावून तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। असं केल्यामुळे आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते। माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि एका जागेवरती ती स्थिर राहत नाही, तर तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला काही उपाय हे असे करायचे असतात आणि काही सेवा सुद्धा आपल्याला करायच्या असतात। केळीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवा लावू शकता, कारण केळीच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो, त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल। तर असे काही छोटे छोटे उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की आवर्जून करा आणि अजून पण काही व्हिडिओज मी तुमच्यासोबत उपायांचे शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओज बघा, जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।